नमस्कार, मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये. तर चला मग आजची रेसिपी आहे ती एकदम मस्त लहान मुलांना आवडणारी. आता सुट्ट्या आलेल्याच आहेत आणि मुलं हट्ट करतातच आईस्क्रीम कुल्फी वगैरे खायचं. तर तुम्ही घरीच हेल्दी असं काहीतरी बनवून दिलं तर मुलं अजिबात बाहेरचं खाणार नाहीत. तर चला मग आपण घरीच हेल्दी बनवूया. तर मी 2 प्रकारचे इथं आईस पॉप बनवले आहेत. तेही छान मस्त आणि घरच्या घरी हेल्दी आणि अगदी सोपे आहेत. हे लहान मुलंसुद्धा तुमचे करू शकतात, अगदी एवढे सोपे आहेत. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चला, तर इथं रेसिपीसाठी मी साधारणतः 4 ते 5 संत्री घेतलेली आहेत. तुम्ही करणार आहेत तेवढ्या संत्र्या घ्यायच्या आणि संत्री अशा पद्धतीने चिरून त्याचा रस काढायचा. तर रस काढायचं ही जुगाड माझ्यापाशी आहे. तर तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळणी असेल तर त्या चाळणीला काय करायचं, पाठीमागच्या साईडने अशा पद्धतीनं संत्री जोराने घासायची, म्हणजे त्याचा रस पूर्णच निघून जातो. किंवा मग तुमच्याकडं ज्यूसर असेल संत्रीचं क्रश करायचं तर ते सुद्धा वापरू शकता तुम्ही. पण हे जुगाड तुम्हाला आवडलं असेल तर ते मला कमेंट करून सांगा. नंतर गाळायचं ते ज्यूस आणि ज्यूस गाळल्यानंतर मग चवीनुसार तुम्ही साखर टाकायची. त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही, कारण ज्यूस संत्रीचा मस्त आणि टेस्टी छान लागतो. तसंच घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड केल्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि तिथं सब्जा बी घातलेला आहे मी. आता हा सब्जा बी घालायचा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. तर मिक्स करायचं, कारण थंड असतं म्हणून मी घातलेलं आहे. आणि मिक्स केल्यानंतर मग जे काही कुल्फी मोल्ड आहे तुमच्याकडं तर त्याच्यात भरायचं आहे. आता हे कुल्फी मोल्ड आहे ते मी ॲमेझॉनवर मागवलं होतं. मला खूप आवडलं, कारण याचं स्टार शेप आहे आणि निघाल्यावर पण कुल्फी खूप छान दिसते. तर तुमच्याकडं नसेल तर यूज अँड थ्रोचे कपसुद्धा वापरू शकतात. त्यात तुम्ही काड्या घालून असे कुल्फी सेट करू शकता. तर आता हे आपल्याला साधारणतः 1 दिवसासाठी ठेवायचं, म्हणजे रात्रीसाठी, आणि नंतर दुसऱ्या दिवशी काढायचं. तर रात्री मी साधारणतः 9ला ठेवलं आणि सकाळी 10-11 वाजेपर्यंत काढलं होतं. तर मस्त अशी आपली कुल्फी सेट झाली होती डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. तुम्ही बघू शकता मस्त अशा आईस पॉप जर थंड पाण्यात टाकून थोडंसं काढलं लगेच की निघतात मस्त आणि छान टेस्टी लागतात. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि हेल्दी आहेत. अशा कोणत्याही फ्रूटचा ज्यूस वापरू शकता तुम्ही. तर आता आपली दुसरी कुल्फी आहे ती म्हणजे चिंचचा कोळ घेतलेला आहे मी इथं आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. आता चिंच ही आंबट असते, चटपटीत असते, तर त्यात गूळ घातला तर छानच लागते. त्यामुळे हे आईस पॉपसुद्धा आंबट गोड छान मस्त लागतात. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला याच्यात चवीनुसार गूळ पण घालायचं आहे. आता तुम्ही याच्यात साखरसुद्धा घालू शकता किंवा मग मी इथं गुळाची पावडर वापरले किंवा मग आपला कुठलाही गूळ घालू शकता तुम्ही. आता चवीनुसार गूळ घातल्यानंतर गूळ पण मिक्स करायचं आहे. आता मीठ घातलेलं नाही आहे मी याच्यात, कारण मिठाची गरज नाही, आपण साठवताना चिंच त्यात मीठ लावतोच. आता हे शिजवायचं आहे थोड्या वेळासाठी, जास्त वेळ नाही. तर कारण चिंच कशी साठवलेली असते त्याच्यामुळे थोडंसं शिजलं तर छान लागतं. तर शिजवायचं आणि गुळाची टेस्ट पण छान येते शिजवल्यावर. तर मस्तपैकी थंड झाल्यानंतर मग परत तेच प्रोसिजर आईस मोल्डमध्ये याला मोल्ड करून ठेवायचं. त्यानंतर मग आपल्याला घट्ट झालं 8 तासानंतर डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्तपैकी सर्व करायचं. खूप छान टेस्टी असे हे आईस पॉप दोन्ही होतात आणि हेल्दी पण आहेत. लहान मुलांना तुम्ही देऊ शकता आणि मस्तही लागतात. तर नक्की ट्राय करा. आणि आता हे 8 तासासाठी ठेवायचं आपल्याला. 8 तास झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं आपला आईस पॉप तयार झालेले आहेत हे. तर दोन्ही आईस पॉप खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आईस पॉप आवडल्यास तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशा वाटते, हे आईस पॉप कसे वाटले. तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे आईस पॉप झालेले आहेत आपले चिंचेचे सुद्धा, मस्त चटपटीच गोड लागतात. नक्की ट्राय करा. अशाच मस्त आणि युनिक आणि साध्या सिंपल रेसिपीसाठी धनश्री किचनला आजची 5 सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.